नमस्कार, सुप्रभात. आज 21 जून 2026. आज आपल्याकडे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कल्याण जनता सहकारी बँकेच्या वतीने आपण हा कार्यक्रम करत आहोत. आंतरराष्ट्रीय योग दिन त्याची एक थीम असते. तर यावेळेला ती थीम म्हणजे मुख्य कल्पना आहे स्वास्थ्य, ज्ञान आणि विश्वशांतीसाठी योग. म्हणजेच योग फॉर वेलनेस, विजडम आणि वर्ल्ड पीस असे आहे. योग ही एक अमूल्य देणगी भारतीय संस्कृतीने जगाला दिली आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योगाने संपूर्ण जगाला जवळ आणलं आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग हा एक विश्वासार्ह पर्याय संपूर्ण जगासाठी आपल्याला उपलब्ध झाला आहे. योग हा शब्द आहे ना, तो युज या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे आणि या युजचा अर्थ असा आहे की जोडणे. मग हे कशाला जोडणं आहे? तर शरीराला मनाशी जोडणं आहे, जीवात्म्याला परमात्म्याशी जोडणं आहे. आपण म्हणतोच नाही का, जीवाशिवाची भेट झाली. तर योगाने हे अशा प्रकारे जीवात्म्याला परमात्म्याशी मिलन अपेक्षित आहे. त्याशिवाय अनेक योगाच्या व्याख्या आहेत. समत्वम योग उच्यते म्हणजे सर्व समान दृष्टीने पाहणे म्हणजेच योग होय. किंवा दुसरी एक व्याख्या अजून अशी आहे की योग हा कर्मसु कौशलम म्हणजे आपण जी काही कृती करत आहोत त्या कृतीमध्ये आपलं संपूर्ण कौशल्य आपण ओतलं पाहिजे आणि ती कृती केली पाहिजे, तेव्हाही योग साधला असं आपण म्हणू शकतो. मग ही योग साधना केल्याने आपल्याला काय मिळतं बरं? तर भर्तृहरी हा जो संस्कृत एक प्रसिद्ध कवी आहे त्याने सांगितलंय की या योग साधना रोज करणाऱ्या व्यक्तीला एक वेगळं कुटुंब मिळतं. हे कुटुंब कसं आहे? तर धैर्य म्हणजे धीटपणा हा त्याच्या पित्यासमान असतो. क्षमाशीलपणा, माफ करण्याची वृत्ती, क्षमा करण्याची वृत्ती ही तिच्या मातेप्रमाणे त्याच्या घरात त्याच्या जवळ असते. काय दयाळूपणा बहिणीसारखा असतो. सत्य हे मुलांप्रमाणे असते आणि मनशांती मित्राप्रमाणे त्याच्या बरोबर राहते. असे हे कुटुंब जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हालाही योग साधना करावी लागेल. पण योग म्हणजे फक्त योगासनं आहेत का? तर नाहीत. योगामध्ये योगासनं आहेत, प्राणायाम आहे, ध्यान आहे. पण केवळ तेवढंच नाही, तर योग ही एक आपली जीवन पद्धत आहे. त्यामध्ये आहार, विहार, विचार या सगळ्यांचा अंतर्भाव होतोय. पतंजली ऋषी म्हणजे योगाचे महागुरु त्यांनी रचलेल्या पातंजल योगसूत्र या श्रेष्ठ ग्रंथात त्यांनी अष्टांग योग वर्णन केलेलं आहे. अष्टांग योग कोणासाठी? तर ज्यांना खूप काही साधना जमणार नाहीये अशा लोकांना मध्यम अधिकारी म्हटलेलं आहे. या लोकांसाठी योगाचं अंतिम लक्ष्य जे समाधी आहे ते त्यापर्यंत कसं जाता येईल यासाठी 8 सोपान 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. हे अष्टांग योग पुढील प्रमाणे आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यम म्हणजे काय? तर सामाजिक संबंधाबद्दल असलेलं अनुशासन. नियम म्हणजे काय? स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल म्हणजे व्यक्तिगत जीवनात आपण कसं वागलं पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती. आसन म्हणजे काय? तर आपण साधना जी करणार आहोत त्याच्यामध्ये योग्य अशी शारीरिक स्थिती आपली कशी असली पाहिजे. प्राणायाम म्हणजे काय? पंचप्राणांचं नियमन. प्रत्याहार म्हणजे काय? इंद्रियांची अंतर्मुखता म्हणजे जी इंद्रिय बाहेरच्या बाजूला धावत असतात त्यांना आतल्या बाजूला मनाच्या बाजूला वळवणं. धारणा म्हणजे बाह्य किंवा आंतरिक कुठलं तरी एक आलंबन घ्यायचं, ते स्थूल असेल किंवा सूक्ष्म असेल आणि एखाद्या शुभ विषयावरती आपलं चित्त आणि मन आपण एकाग्र करायचं. ध्यान म्हणजे काय? जी आपण धारणा केलेली आहे त्या धारणेमध्ये सतत त्या स्थितीत राहणं, त्या एकाच आलंबनावर जास्त काळ मन एकाग्र करणं, ह्याला आपण ध्यान किंवा मेडिटेशन म्हणतो. समाधी अर्थात ही फार पुढची अवस्था आहे, पण त्याची व्याख्या अशी केलेली आहे की जेव्हा ध्यानाचा विषय असतो तो विषय आणि ती व्यक्ती हे दोन्ही एकरूप होऊन जातात, स्वतःचं अस्तित्व शून्य स्वरूपात उरतं, तेव्हा माणसाला समाधी प्राप्त झाली असं आपण म्हणू शकतो. यातल्या यम आणि नियम याविषयी आपण आज थोडीशी माहिती घेऊया. तर यम म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच आहे की सार्वजनिक जीवनात आपण कसं वागावं याबद्दलचे काही नियम असतात. तर ते सोशल कंडक्ट
असं आपण त्याला आजच्या भाषेत म्हणू शकतो. तर हे यम 5 आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे जे 5 यम सांगितले, हे सर्व यम काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे बोलणे आणि मन या तिन्ही सोपानांनी आपल्याला पालन करायचे आहेत. म्हणजे कसं, तर अहिंसा आहे. अहिंसा म्हणजे कोणालाही दुःख न देणं, कोणालाही त्रास न देणं, कोणाची हिंसा न करणं. पण हे शारीरिक, मानसिक आणि बोलण्यानेही कोणालाही दुःख देऊ नये. सत्य, सत्य म्हणजे खरेपणा. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात या संस्कृत सुभाषिताचा अर्थच असा आहे की सत्य हे प्रेमपूर्वक सांगावं. सध्या काळात तर नेहमीच सत्य बोलणं कधी कधी शक्य होत नाही, पण निदान असत्य तरी बोलू नये एवढं आपण पाळलं तरी सुद्धा होईल. अस्तेय, अस्तेय म्हणजे काय, तर चोरी न करणं. ह्याच्यामध्ये केवळ धनच येत नाही, तर जे माझं नाही ते माझं आहे असं सांगणं सुद्धा एक चोरीचाच भाग येतो. ब्रह्मचर्य म्हणजे कामवासनेपासून दूर राहणे, पण हा एवढाच अर्थ त्याच्यामध्ये अभिप्रेत नाहीये. परब्रह्म परमेश्वराच्या भिमुख होऊन राहणं म्हणजे परमेश्वराला आवडेल असं आपलं वर्तन असणं, हे सुद्धा ब्रह्मचर्यामध्ये अपेक्षित आहे. अपरिग्रह, अपरिग्रह म्हणजे वस्तूंचा संग्रह न करणं. आता तुम्ही म्हणाल संसारी जीवनात हे 100% पाळणं कधी शक्य आहे का? अगदी खरं, हे 100% पाळणं शक्य नाही. पण आपली वस्तू आपण एकत्र करतो, जी माणसं आहेत, जागा आहे किंवा आपली कोणतीही संपत्ती आहे, ह्याच्यावर अति मालकी हक्क दाखवणं, हे माझंच आहे असं म्हणणं, ह्या वृत्तीचा आपण त्याग केला पाहिजे. कारण या वृत्तीमुळे लोभ आणि मोह उत्पन्न होतो. हे जे 5 यम सांगितलेले आहेत ते एक महाव्रत म्हणून त्यांचं पालन केलं गेलं पाहिजे. महाव्रत म्हणजे काय, तर ते सतत कोणताही काल, कोणताही देश यांचं बंधन न पाळता कायम सतत आचरणात आणले गेले पाहिजेत. आता आपण नियमांविषयी बघूया. नियम म्हणजे काय, तर स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात आपण कसं वागलं पाहिजे त्याची रूपरेषा. ते 5 नियम सांगितलेले आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे काय, तर शौच म्हणजे स्वच्छता, पावित्र्य. पण शरीर मनाची शुद्धता ही फक्त शरीराची शुद्धता स्नानाने होईल, पण तसंच योग्य आहार जो शरीराला आवश्यक आहे, योग्य विहार हे पण आवश्यक आहे. आहाराविषयी असं सांगितलेलं आहे की मिताहार करावा. मिताहार म्हणजे काय, तर आपल्या पोटाचे 4 भाग कल्पायचे आणि त्यापैकी 2 भाग आपण अन्न खायचं, 1 भाग पाणी आणि 1 भाग आपण वायूसाठी रिकामा ठेवायचा. आता सगळ्यांनीच विचार करा, पोटभर खातोय आपण, ह्याच्यामध्ये आपण हे योगाचरण करतोय का? नक्कीच नाही. हा आहारही कसा असला पाहिजे, तर हा आहार हा सात्विक असला पाहिजे, मधुर रसप्रधान आणि तो प्रसन्न मनाने ग्रहण केला पाहिजे. मनाची जी शुद्धी आहे ती कशी करायची, तर जे षड्रिपू आहेत, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ यांचा आपल्याला त्याग करावा लागेल. आता आपण संतोषाकडे वळूया. संतोष म्हणजे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा अभंग सगळ्यांनाच माहिती आहे. पण जीवनामध्ये जे काही आपल्याला मिळतं आहे त्याच्यामध्ये प्रेमपूर्वक स्वीकार करून आनंदी राहणं हे संतोषमय जीवनाचं रहस्य आहे. तप, तप म्हणजे काय, तर शरीराला आणि मनाला नियंत्रित करण्यासाठी, सहनशील करण्यासाठी केलेले उपाय. तपाचरणाचे कितीतरी दाखले आपल्याला पुराणामध्ये, इतिहासामध्ये मिळतात. मौन आहे, उपवास आहे, जंगलात राहणं आहे, असे अनेकविध प्रकार त्याच्यामध्ये येतात. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा शारीरिक, मानसिक आणि वाचिक तपाचे वर्णन केलेले आहे. स्वाध्याय, स्वाध्याय म्हणजे काय, तर स्वतः करायचा अभ्यास. आता ह्याच्यामध्ये काय अभ्यास करायचा असतो, तर योग ग्रंथांचं वाचन करायचं, अध्यात्मविषयक ग्रंथ आहेत त्यांचं वाचन करायचं, अभ्यास करायचा, निधिध्यास करायचा. म्हणजे सतत तोच एक विषय आपल्या मनामध्ये असला पाहिजे. ईश्वर प्रणिधान, 5वा नियम आहे ईश्वर प्रणिधान. म्हणजे फक्त ईश्वराची पूजा किंवा भक्ती असा त्याचा अर्थ नाही, तर जे काही प्रत्येक कर्म आपण करतो आहोत
ते ईश्वराला अर्पण केलेलं आहे आणि फलाच्या अपेक्षेशिवाय आपण केलेलं आहे, असं जेव्हा आपण करतो तेव्हा ईश्वर प्रणिधान खऱ्या रीतीने साधलं जातं आणि मग आपोआपच आपल्या हातून सत्कर्म घडतं. या यमनियमांच्या विरुद्ध अशा काही भावना आपल्या मनात आल्या तर त्याला म्हटलं आहे वितर्क. जसे हिंसा करायची आहे, खोटं बोलायचं आहे, असं जर आपल्या काही मनात आलं तर काय करायचं बरं? थांबा, ह्याचंही उत्तर पतंजली ऋषींनी देऊन ठेवलेलं आहे. स्वामी विवेकानंदांनी पातंजल योगसूत्रावर राजयोग हा एक अप्रतिम ग्रंथ लिहिला आहे. त्यात ते म्हणतात की ही जी कुकर्म असतात किंवा ही कुभावना असतात ती आपण स्वतः केली, इतरांकडून करून घेतली किंवा त्यांना अनुमोदन म्हणजे संमती जरी दिली आणि ती कोणत्याही भावनेने केली, क्रोधाने केली, लोभाने केली, मोहपूर्वक केली आणि अगदी थोड्या प्रमाणात केली किंवा मध्यम प्रमाणात केली किंवा जास्तही प्रमाणात केली, तरी त्याच्या परिणाम स्वरूप आपल्याला काय मिळणार आहे तर अत्यंत दुःख मिळणार आहे आणि घोर अज्ञान मिळणार आहे. आणि अगदी जगापासून दूर गुहेत जाऊन आपण समजा असं काही करत असलो तरीही तरीही आपल्या मागे हे जे आपलं कृत्य आहे ते कसं येतंय परत तर रिबाउंड होऊन येतंय आणि परत जास्त वेगाने येते. आणि एक हा शब्द मला खूप आवडला, कंपाऊंड इंटरेस्टने येतोय. आणि हे जे शब्द आहेत ते विवेकानंदांचे आहेत हे लक्षात घ्या. हे आपण विचार केला असा की मग काय होतं की आपण मनाला आपण ज्या कुकर्म करत आहोत त्यापासून रोखू शकतो. हे सगळं आज सांगण्याचं काय प्रयोजन आहे तर योगासनं आणि प्राणायाम हे तर आपण शिकणारच आहोत किंवा आपल्याला माहितीच आहे. पण याचबरोबर जेव्हा आपण हे नियम पाळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला शारीरिक मानसिक स्वास्थ्य आहे ते चांगल्या प्रकारे टिकून राहतं. आणि सर्वांनीच हे नियम जगभर अगदी पाळायचं ठरवलं तर विश्वशांती होणारच, नक्कीच होणार. शुभम भवतु. योग साधनेमध्ये सर्वसामान्य सूचना सांगते. योग साधनेच्या आधी शौच म्हणजे शरीर, मन आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवावी. साधना शांत आणि प्रसन्न वातावरणात शांत शरीर व मनाने करावी. उपाशी पोटी राहावे व अगदी थोडे साधे हलके अन्न खाऊन करावे. अशक्तपणा जर वाटला तर कोमट पाणी आणि 1 चमचा मध घ्यावा. मलमूत्र त्याग योगासनांआधी करावा. सतरंजी, योग मॅट, ब्लँकेट हे घडी घालून जमिनीवर अंथरावे. खूप दमलेले असाल, आजारी असाल आणि घाईघाईत अतिताणाच्या स्थितीमध्ये योगासने करू नयेत. हलके, स्वच्छ, सुटसुटीत सुती कपडे घालावेत. जुने आजार, दुखणे, हृदयाचे आजार, काही सर्जरी झाली असल्यास त्या व्यक्तींनी योग चिकित्सक वा फिजिशियन यांचा आधी सल्ला घ्यावा. तसेच गर्भवतींनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग साधने दरम्यान काय करायचे? योग साधने दरम्यान सूचनेशिवाय श्वास रोखून ठेवू नये. योगासने सावकाश, ताणरहित पद्धतीने शरीर आणि श्वासाची सजगता जाणीव ठेवून करावी. शरीरास व शरीराच्या अवयवांना फार जोराने व झटका देऊन आसने करू नयेत. स्वतःच्या क्षमतेनुसार आसने करावीत. योग साधना झाल्यावर एक साधारण 20 मिनिटांनी स्नान करू शकता आणि 30 मिनिटांनंतर अन्नसेवन करू शकता. आता आपण योग साधना करायला सुरुवात करूया. आधी आपल्याकडे ज्या योग साधक आलेले आहेत त्यांचा परिचय करून देते. या आहेत सौ वीणा अमेय सावंत. या योग थेरपिस्ट म्हणून ESIS हॉस्पिटल उल्हासनगर इथे कार्यरत आहेत. त्यांनी MA योग केलेलं आहे. YCB लेवल 2 पर्यंत शिकलेले आहेत. अय्यंगार इन्स्टिट्यूटमधून मेडिकल योगा थेरपिस्ट ही पदवी घेतली आहे. सोमय्या युनिव्हर्सिटीतून डिप्लोमा इन योगिक सायन्स हे त्यांचं झालेलं आहे. अंबिका योग कुटीर ठाणे इथून त्यांनी हठयोगामधली प्राणायाम परीक्षा दिलेली आहे. बिहार युनिव्हर्सिटीतून पॅटर्नल योगाची परीक्षा दिलेली आहे. आता आपण सुरुवात करताना प्रथम प्रार्थना करूया. प्रार्थनेसाठी सुखासनात बसा. डोळे बंद, दोन्ही हात नमस्कार मुद्रेत छातीजवळ टेकवलेले. ओम
संगच्छध्वं संवदध्वं संवामनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते. ओम. ही जी प्रार्थना आहे ही ऋग्वेदातली आहे. ह्याचा अर्थ असा आहे की आपण सर्व एकोपाने वागूया, एक मनाने एकमताने बोलूया, आपण सर्वजण ज्ञानी होऊयात, आपली मनेही एकत्र असू देत. देव जे पूजनीय आहेत कारण त्यांनीही अनादी काळापासून कोणत्याही यज्ञात आपला वाटा स्वीकारला आहे आणि वरील प्रमाणेच आचरण केले आहे. आता आपण सूक्ष्म व्यायाम करूया. सूक्ष्म व्यायाम म्हणजे सुरुवातीला कुठलाही योग प्रकार करताना शरीरातल्या संधींना स्नायूंना शिथिल करण्याचा व्यायाम असतो. हा जो व्यायाम आहे ग्रीवाशक्ती विकासक, तो करताना ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे किंवा डोकेदुखीचा जास्त त्रास आहे, मानेच्या मणक्यांचा काही त्रास आहे, स्नायू दुखत आहेत, अशा व्यक्तींनी हा व्यायाम करू नये. आम्ही तुम्हाला एकदा आधी दाखवणार आहोत, त्यावेळेला तुम्ही नुसतं बघून घ्या आणि दुसऱ्या वेळेला तुमच्याबरोबरच वीणाताई परत करून देतील. पहिला व्यायाम ग्रीवाशक्ती विकासक. सुखासनात बसा, श्वास घ्या आणि श्वास सोडा, डोळे बंद करा. पण तरीही ज्यांना चक्कर येत असेल अशांनी डोळे उघडे ठेवले तरी चालेल. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि श्वास सोडताना डोके पुढील बाजूस सावकाश झुकवा. हनुवटीचा छातीला स्पर्श होईल अशा प्रकारे डोके खाली न्या. श्वास पुन्हा घ्या आणि डोके हळूहळू वर आणि नंतर थोडे पाठीमागेच्या बाजूला झुकवा. जिथपर्यंत त्रासाशिवाय जाता येते तोपर्यंत पाठी न्या. पुन्हा एकदा श्वास सोडत डोके मध्यभागी आणा. आता तुम्हीही आमच्यासोबत ही क्रिया करा. श्वास घ्या आणि श्वास सोडताना डोके पुढील बाजूस सावकाश झुकवा. हनुवटीचा छातीला स्पर्श होईल असा प्रयत्न करा. श्वास घ्या आणि घेताना डोके वर आणि नंतर थोडे पाठीमागे झुकवा. जिथपर्यंत त्रासाशिवाय जाता येते तोपर्यंत पाठी न्या. श्वास सोडताना हळूहळू मध्यभागी डोके येईल अशा प्रकारे मान करा. ग्रीवाशक्ती विकासक दुसरा प्रकार. श्वास सोडताना डोके सावकाश उजव्या बाजूला झुकवा. उजवा कान उजव्या खांद्याच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा, पण खांदा वर उचलू नका. श्वास घेताना पुन्हा डोके मध्यभागी आणा. श्वास सोडताना डोके सावकाश डाव्या बाजूला झुकवून डावा कान डाव्या खांद्याच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत पुन्हा डोके मध्यभागी आणा. आता तुम्हीही आमच्याबरोबर करा. श्वास सोडताना डोके सावकाश उजव्या बाजूला झुकवा. उजवा कान उजव्या खांद्याच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा, पण खांदावर उचलू नका. श्वास घेताना डोके परत मध्यभागी आणा. श्वास सोडताना डोके सावकाश डाव्या बाजूला झुकवून डाव्या कानाच्या जवळ आणा. श्वास घेत पुन्हा मध्यभागी डोके आणा. ग्रीवाशक्ती विकासक तिसरा प्रकार. यामध्ये डोके पहिल्यांदा मध्यभागी सरळ ठेवा. श्वास घ्या आणि सोडताना डोके उजव्या बाजूला वळवा. हनुवटी खांद्याच्या सरळ रेषेत येईल अशा प्रकारे मान वळवा. श्वास घेताना डोके परत मध्यभागी आणा. श्वास सोडताना डोके डाव्या बाजूला वळवा. हनुवटी डाव्या खांद्याच्या रेषेत येईल. श्वास घेत परत डोके मध्यभागी आणा. आता आपण तुमच्याबरोबर हीच क्रिया करूया. डोके सरळ मध्यभागी ठेवा. श्वास घ्या. सोडताना
डोके उजव्या बाजूला वळवा. हनुवटी खांद्याच्या रेषेत येईल अशा प्रकारे. श्वास घेताना डोके परत मध्यभागी आणा. श्वास सोडताना डोके डाव्या बाजूला वळवा. हनुवटी डाव्या खांद्याच्या रेषेत येईल. श्वास घेत परत एकदा डोके मध्यभागी आणा. ग्रीवा शक्ती विकासक चौथा प्रकार, ह्याला रोटेशन असं म्हणतात. मान वळवताना सावकाश वळवा. ज्यांना स्पॉन्डिलायटिसचा चक्कर येण्याचा त्रास आहे त्यांनी मान पाठीमागच्या दिशेला वळवू नये. श्वास सोडत डोके पुढे झुकवायचे आणि हनुवटीचा स्पर्श छातीला करायचा. श्वास घेत डोके हळूहळू घड्याळाच्या काट्याच्या दिशेने डावीकडून उजवीकडे गोलाकार दिशेने फिरवा. श्वास सोडताना डोके वरून खाली येऊ द्या. हीच क्रिया आता घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने म्हणजे डोके उजवीकडून डावीकडे फिरवत करूया. श्वास घेत डोके वरच्या बाजूला. श्वास सोडत डोके खालून वर येऊ द्यात. आता तुम्हीही आमच्याबरोबर ही क्रिया करा. डोके मध्यभागी. श्वास घेत डोके हळूहळू घड्याळाच्या काट्याच्या दिशेने डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरवा. श्वास सोडताना डोके वरून खाली येऊ द्या. हीच क्रिया आता घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने म्हणजे उजवीकडून डावीकडे करायची. श्वास सोडत मान हळूहळू वर. श्वास घेत डोके खाली. पुन्हा मान मध्यभागी, डोके मध्यभागी. सूक्ष्म व्यायाम स्कंद शक्ती विकासक. स्कंद म्हणजे शोल्डर. पहिला प्रकार स्कंद ताणणी. श्वास घेत दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या वर न्यावे. वर गेल्यावरती तळहात बाहेरच्या बाजूला असतील अशा प्रकारे स्थिती करावी. श्वास सोडत हळूहळू हात खाली आणावेत. हीच क्रिया आता आपण तुमच्याबरोबर करूया. श्वास घेत दोन्ही हात समोरून हळूहळू डोक्याच्या वर न्या. वर पोचल्यानंतर तळहात बाहेरच्या बाजूला असतील अशा प्रकारे ठेवा. श्वास सोडत पुन्हा हात हळूहळू खाली आणावेत. दुसरा प्रकार स्कंद चक्र, शोल्डर रोटेशन. यामध्ये डाव्या हाताची बोटे डाव्या खांद्यावर व उजव्या हाताची बोटे उजव्या खांद्यावर ठेवावी. कोपरातून हात आपले पूर्णपणे आपण फिरवणार आहोत. यासाठी श्वास घेऊन कोपर वरच्या बाजूला न्यावे. श्वास सोडताना खाली आणून छातीच्या समोर एकमेकांच्या जवळ आणावेत. हीच क्रिया पुन्हा उलट दिशेने करावी. श्वास घेत हात वरच्या बाजूला. श्वास सोडत हात खाली छातीच्या समोर. आता आपण तुमच्याबरोबर ही करूया. डाव्या हाताची बोटे डाव्या खांद्यावर, उजव्या हाताची बोटे उजव्या खांद्यावर ठेवावीत. कोपरातून हात पूर्णपणे फिरवायचे आहेत. यासाठी श्वास घेऊन कोपर वरच्या बाजूला न्यावे. श्वास सोडताना खाली आणून छातीच्या समोर एकमेकांच्या जवळ आणावेत. हीच क्रिया आपण उलट दिशेने करणार आहोत. श्वास घेत हात पुन्हा वरच्या बाजूला न्यायचे आहेत. श्वास सोडत हात समोर छातीच्या आणायचे आहेत. उभं राहूया. कटिशक्ती विकासक. यासाठी दोन्ही पायात 1 फूट अंतर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ आणा की तळहात समोरासमोर असते. श्वास घ्या. श्वास सोडताना शरीर डाव्या बाजूला कमरेतून झुकवा. उजवा तळहात डाव्या खांद्यावर ठेवा. श्वास घेत हळूहळू
पुन्हा मध्यावर या. पुन्हा श्वास घ्या. सोडताना शरीर उजव्या बाजूला कमरेतून झुकवा. डावा तळहात उजव्या खांद्यावर येईल. श्वास घेत पुन्हा हळूहळू मध्यावर या. हात खाली आणा. शांत उभे राहा. उभ्या स्थितीत शांत उभे राहा. आता आपण करणार आहोत ताडासन. ताड म्हणजे पर्वत किंवा ताडाचे झाड, पाम ट्री. या स्थितीमध्ये शरीराची स्थिती ही ताडाच्या झाडासारखी दिसते, म्हणून ह्याला ताडासन म्हटले आहे. ज्या लोकांना कमरेचा काही त्रास आहे किंवा कमरेचे काही ऑपरेशन्स झालेले आहेत, अशा लोकांनी हे आसन करू नये. या आसनासाठी पायामध्ये थोडे 4-5 सेंटीमीटरचेच अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यापर्यंत आधी वर उचला. हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंफा आणि मनगट बाहेरच्या बाजूला वळवा. श्वास घेत या स्थितीत दोन्ही हात डोक्याच्या वर न्या. थोडंसं मणक्याला खेच बसेल अशा रीतीने अजून थोडे हात वर न्या. या स्थितीत श्वासोच्छ्वास सुरू ठेवा. 10 ते 30 सेकंद थांबा. श्वास सोडत हळूहळू हात खाली आणा. छातीच्या समोर आल्यावर बोटं मोकळी करा. हात पुन्हा खाली आणा. सरळ उभे राहा. आता तुमच्याबरोबर हीच क्रिया आपण परत करूया. पायामध्ये 4 ते 5 सेंटीमीटरचे अंतर घेऊन उभे राहा. दोन्ही हात खांद्यापर्यंत वर उचला. हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंफा आणि मनगट बाहेरच्या बाजूला वळवा. श्वास घेत या स्थितीत दोन्ही हात डोक्याच्या वर न्या. श्वास नेहमीसारखा सुरू ठेवा. थोडासा मणक्याला खेचा. 10 ते 30 सेकंद थांबा. हळूहळू श्वास सोडत हात खाली आणा. छातीच्या समोर आल्यावरती बोटं एकमेकांपासून मोकळी करा. हात खाली घेऊन या. या आसनामुळे शरीराला स्थिरता लाभते. मणक्यातल्या नसा मोकळ्या होतात. चुकीचे पोश्चर म्हणजे आपली उभी राहण्याची पद्धत जर चुकीची असेल तर ती सुधारते. आता आपण खाली बसून घेऊया. आता आपल्याला करायचं आहे भद्रासन. भद्र म्हणजे पवित्र, स्थिर. या आसनाने आपल्या मनात पावित्र्य आणि शरीराला स्थिरता मिळते, म्हणून ह्याचं नाव भद्रासन दिलेलं आहे. यासाठी दोन्ही पाय समोर थोड्या अंतरावर एकमेकांपासून थोड्या अंतरावर ठेवा. हात शरीराच्या बाजूला, तळवे जमिनीवर टेकलेले. आता एक एक पाय गुडघ्यात दुमडून दोन्ही तळपाय एकमेकांना स्पर्श करतील अशा प्रकारे ठेवा. श्वास सोडा. दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना पकडा. श्वास घ्या. थोडेसे टाचांना पेरिनियम म्हणजे शिवणीच्या जवळ आणायचा प्रयत्न करा. ताठ बसा. 10 ते 30 सेकंद थांबा. श्वासोच्छ्वास चालू राहू देत. यानंतर हात सरळ करा. पाय सरळ करा. रिलॅक्स स्थितीत हात पाठीमागे टेकलेले शांतपणे बसा. आता तुमच्याबरोबर परत एकदा आसन करूया. दोन्ही पाय समोर थोड्या अंतर घेऊन ताठ बसा. हात शरीराच्या बाजूला, तळवे जमिनीला टेकलेले. आता एक एक पाय गुडघ्यात दुमडून दोन्ही तळपाय एकमेकांना स्पर्श करतील अशा प्रकारे ठेवा. श्वास सोडून दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना पकडा. यामध्ये पाठ ही सरळच राहू द्या. श्वास घ्या आणि टाचांना पेरिनियम म्हणजे शिवणीच्या शक्य तितक्या जवळ आणायचा प्रयत्न करा. नॉर्मल श्वासोच्छ्वास चालू राहू देत. या स्थितीत 10 ते 30 सेकंद थांबा. हात सरळ करा. पायही हळूहळू सरळ करून घ्या. रिलॅक्स स्थितीत शांत बसा. याचे फायदे असे होतात की शरीर स्थिर आणि मन एकाग्र होतं. हे आसन गरोदरपणात सुद्धा खूप उपयोगी आहे. मासिक पाळीमध्ये ज्यांना पोटदुखी होते त्यावेळेला सुद्धा हे आसन केलं तर तो त्रास कमी होतो.
चौथे आसन करूया वज्रासन. हे ध्यानात्मक आसन आहे. वज्र म्हणजे इंद्राचे शस्त्र. या आसनाने शरीर वज्रासमान कठीण बनवते, म्हणून ह्याला वज्रासन म्हणतात. यासाठी दोन्ही पाय समोर सरळ ठेवून बसायचा. हात शरीराच्या बाजूला, तळवे जमिनीवर ठेवा. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा. उजव्या हाताने तो घोट्याजवळ पकडायचा. उजवं पाऊल उजव्या पार्श्वभागाखाली आडव्या प्रमाणात ठेवावं. याच प्रकारे डावा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या हाताने घोट्याजवळ पकडून डावं पाऊल डाव्या पार्श्वभागाखाली आडवे ठेवायचे. दोन्ही पायांची बोटे एकमेकांना स्पर्श करणारी असावी आणि हा पार्श्वभाग हा दोन्ही टाचांमधील भागात ठेवायचा. आता दोन्ही हात गुडघ्यावर किंवा मांड्यांवर ठेवा. पाठ कणा सरळ ठेवा. डोळे बंद करा. श्वासाकडे लक्ष ठेवा. 10 ते 30 सेकंद थांबा. डोळे उघडून एक एक हाताने पाऊल पकडून पाय सरळ करा. रिलॅक्स स्थितीत बसा. हीच क्रिया तुमच्याबरोबर परत करूया. दोन्ही पाय समोर सरळ ताठ बसा. हात शरीराच्या बाजूला, तळवे जमिनीवर. उजवा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या हाताने घोट्याजवळ पकडा. उजवं पाऊल उजव्या पार्श्वभागाखाली आडव्या रीतीने ठेवा. याच प्रकारे डावा पाय गुडघ्यात वाकून घोट्याजवळ पकडून डावं पाऊल डाव्या पार्श्वभागाखाली आडवं ठेवावं. दोन्ही पायांची बोटे एकमेकांना स्पर्श करणारी असू देत. पार्श्वभाग दोन्ही टाचांमधील भागात ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवर किंवा मांड्यांवर ठेवा. पाठ कणा सरळ ठेवा. डोळे बंद करा. श्वासाकडे लक्ष ठेवा. 10 ते 30 सेकंद या स्थितीत थांबा. डोळे उघडून हळूहळू एकेका हाताने एक पाऊल पकडून पाय सरळ करावेत. हे आसन जेवणानंतर जरूर करावं. यामुळे पचन सुधारतं. पोटरीचे स्नायू आणि मांड्यांना हे आसन बळकट करतं. आता करूया भुजंगासन. यासाठी पोटावरती आपल्याला झोपायचं आहे. ज्या लोकांना हार्निया, अल्सर किंवा पोटाचं काही ऑपरेशन झालेलं असेल तर त्यांनी हे आसन करू नये. यासाठी पोटावर पालथे झोपा. पाय जवळ घ्या. हात डोक्याच्या वर खेचून धरा. डोके जमिनीवर ठेवा. आता दोन्ही हात छातीजवळ आणा. तळवे जमिनीला टेकलेल्या अवस्थेत असू देत. श्वास घेत हळूहळू प्रथम डोके, नंतर मान आणि छाती हळूहळू वर उचला. शक्य असेल तिथपर्यंत वर या. डोळे बंद करा. 10 ते 30 सेकंद थांबा. श्वसन क्रिया चालू राहू देत. हळूहळू श्वास सोडत खाली या. छाती, मान, डोके खाली करा. डोके जमिनीला टेकवा. हात डोक्याच्या वर सरळ करा. पायांमध्ये अंतर करा. आरामात झोपून राहा. डोके एका बाजूला वळवा. हीच क्रिया आता आपण तुमच्याबरोबरही करूया. पोटावर पालथे झोपा. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घ्या. हात डोक्याच्या वर खेचून धरा. डोके जमिनीवर ठेवा. आता दोन्ही हात छातीजवळ, तळवे जमिनीला टेकलेल्या अवस्थेत या. श्वास घेत हळूहळू प्रथम डोके, मान आणि छाती वर उचला. शक्य असेल तेवढे वर या. डोळे बंद करा. 10 ते 30 सेकंद त्या स्थितीत थांबा. श्वास घेणे आणि सोडणे चालूच ठेवा. श्वास सोडत हळूहळू पहिल्यांदा छातीचा भाग, नंतर डोक्याचा भाग हळूहळू खाली टेकवा. हात डोक्याच्या वर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. डोके एका बाजूला वळवा. हात खाली आणा. रिलॅक्स स्थितीत शांतपणे पडून राहा. या भुजंगासनाने स्ट्रेस म्हणजे ताण कमी होतो. मलबद्धता, कॉन्स्टिपेशन कमी होते.
पोटावरील चरबीही कमी होते, पाठीचे स्नायू मजबूत होतात आणि श्वसनासाठीही फुफ्फुसांची क्षमता सुधारते. पुढचे आसन करण्यासाठी आपल्याला पाठीवर झोपायचे आहे. मान एका साईडला वळलेली, दोन्ही हात शरीराच्या बाजूला थोड्या अंतरावर शिथिल स्थितीत ठेवा. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवा. आता आपण करणार आहोत पवन मुक्तासन. पवन म्हणजे वायू, त्याला मुक्त म्हणजे मोकळं करणं, हेच या आसनाचं नाव आहे, पवन मुक्तासन. यासाठी ज्यांना पोटाचे काही ऑपरेशन झालेली आहेत, म्हणजे हर्निया वगैरे सारखा त्रास आहे, त्यांनी हे आसन करू नये. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, अतितीव्र गुडघेदुखी आहे, त्या लोकांनी गुडघ्यांना न पकडता मांड्यांना हाताने पकडावे. आपल्या क्षमतेनुसार हे आसन करा. आसनाच्या शेवटच्या स्थितीमध्ये जेव्हा मान उचलायची आहे, तेव्हा ज्यांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे, त्यांनी मान न उचलता डोके खाली ठेवूनच हे आसन करावे. आता आपण आसन करूया. दोन्ही पाय शरीराच्या जवळ, हात शरीराच्या जवळ आणा. गुडघे वाकवून शरीराच्या शक्य तितके जवळ ठेवा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी मांड्यांना पकडावे आणि शरीराच्या जवळ, पोटाच्या जवळ पायांना धरावे, खेचावे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास नाही, त्यांनी मात्र गुडघ्याच्या थोड्याशा खाली हातांनी गुंफण घालत पायाला पोटाजवळ आणावे. आता श्वास सोडत हळूहळू डोके सावकाश वर उचला. गुडघ्यांना हनुवटीचा स्पर्श होईल असा प्रयत्न करा. 10 ते 30 सेकंद थांबा. हळूहळू डोके जमिनीवर ठेवा. हातांची बोटे सोडून हात जमिनीवर ठेवा. पाय हळूहळू जमिनीवर ठेवा. सरळ करा. रिलॅक्स. या आसनाने पाठीचे स्नायू, मणक्याचे स्नायू यांचे आरोग्य सुधारते. पोटातील अवयवांचेही आरोग्य सुधारते. पोट फुगणे, अपचन कमी होते. आता आमच्यासोबत तुम्हीही पवन मुक्तासन करा. पाठीवर जमिनीवर झोपा. दोन्ही हात शरीराच्या जवळ आणा. पाय शरीर एकत्र करा. गुडघे वाकवून शरीराच्या जवळ आणायचा प्रयत्न करा. मांड्या किंवा गुडघे हळूहळू छातीच्या जवळ आणा. श्वास घेत हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंफून गुडघ्याच्या खाली पायाला पकडा. श्वास सोडत हळूहळू डोके सावकाश वर उचला. गुडघ्यांना हनुवटीचा स्पर्श होईल असा प्रयत्न करा. 10 ते 30 सेकंद थांबा. हळूहळू डोके जमिनीवर ठेवा. बोटे सोडवून हात जमिनीवर आणा. पाय हळूहळू गुडघे सरळ करत जमिनीवर सरळ ठेवा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हातांमध्ये अंतर ठेवा. रिलॅक्स. या शवासनाचे खूप फायदे आहेत. मनःशांती मिळते. पूर्ण शरीराला विश्रांती मिळते. ज्या वेळेला तुमची झोप पूर्ण होत नाही, त्यावेळेला जर हे शवासन केलं तर तुम्हाला निद्रानाशाचे जे दोष आहेत ते जाणवत नाहीत. आता आपण करणार आहोत शवासन. शव म्हणजे मृत माणूस. या मृत माणसांप्रमाणे आपल्याला पडून राहायचं आहे, म्हणून ह्याला शवासन म्हणतात. हे आसन सगळेच जण करू शकतात. यासाठी पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दोन्ही हात शरीरापासून अंतरावर ठेवायचे. शांतपणे झोपा. मान शक्यतो मध्यावर ठेवलेली चांगली, म्हणजे डोकेही मधोमध राहील. तळवे हाताचे वरच्या दिशेने ठेवा. डोळे बंद करा. आपण श्वास घेतो आहोत, सोडत आहोत त्याकडे लक्ष द्या. दोन्ही पायांमध्ये एक फुटाचे अंतर ठेवा. आता आपण शरीराच्या एकेका भागावर लक्ष देणार आहोत आणि ते अवयव मी सर्व शिथिल करणार आहे, त्यावरील ताण नाहीसा करणार आहे, असे मनातल्या मनात म्हणायचे. यासाठी
प्रथम लक्ष दोन्ही पायांची बोटे, तळपाय, घोटा यांच्याकडे द्या. हे सर्व मी शिथिल करत आहे, त्यावरील ताण नाहीसा होत आहे. आता लक्ष पायाच्या पोटऱ्या, गुडघा, मांडी यांच्याकडे द्या. हे सर्व माझे शिथिल झाले आहे, ताण नाहीसा झालेला आहे. लक्ष आता कंबर, पाठ, मणका यांकडे द्या. हे सर्व माझे अवयव शिथिल होत आहेत, त्यांच्यावरचा सगळा ताण नाहीसा होत आहे. लक्ष आता दोन्ही हातांच्या बोटांकडे द्या. तळहात, मळहात, मनगट, कोपर, खांदा हे सर्व शिथिल होत आहे. लक्ष आता पोटाकडे द्या. पोट, पोटाचे स्नायू, पोटातील अवयव सर्व शिथिल होत आहे. छाती, गळा सर्व शिथिल होत आहे, त्याच्यावरचा ताण नाहीसा होत आहे. मान, डोके, डोक्याच्या पुढील भाग, मागील भाग, चेहरा, चेहऱ्यातले सगळे डोळे, नाक, ओठ सर्व शिथिल होत आहे. सगळ्यावरचा ताण निघून जात आहे. चेहऱ्यावर हलकेसे एक स्मित उमटू द्या. श्वास चालू आहे, त्याकडे आपले लक्ष असू द्या. मला खूप छान वाटत आहे, खूप प्रसन्न वाटत आहे. माझे सर्व शरीर एकदम हलके झालेले आहे. श्वास हळूहळू कमी होत आहे. हृदयगती सुद्धा हळूहळू कमी झालेली आहे. एक अनामिक आनंद माझ्या मनात दाटला आहे. हळूहळू शवासनातून बाहेर येताना प्रथम हाताची बोटे, पायाची बोटे यांची हळूहळू हालचाल सुरू करा. मान उजवीकडून डावीकडे थोडीशी वळवा. उजव्या कुशीला वळून उजवा हात मानेखाली ठेवावा. डोळे अजूनही बंदच असू देत. हलकेच उठून बसावे. हलकेच डोळे उघडा. आता आपण कपालभाती ही शुद्धिक्रिया करणार आहोत. यासाठी आपल्याला बसायचं आहे. कपाल म्हणजे डोकं किंवा कपाळ, भाती म्हणजे स्वच्छ करणे, चमकणे. या क्रियेमुळे फ्रंटल सायनस, अपर रेस्पिरेटरी सिस्टीम हे स्वच्छ होते. त्यामुळेच आणि ही क्रिया केल्यानंतर खरोखरच कपाळाचा जो भाग आहे तो चमकता राहतो. त्यामुळे हिला कपालभाती म्हटलं आहे. ही क्रिया मासिक पाळी चालू असताना किंवा पोटाची ऑपरेशन काही 6 महिन्यांच्या पर्यंत झाली असतील तर, हर्निया असेल तर करू नये. या क्रियेसाठी आपण कोणत्याही सुखावह स्थितीत बसावं. यासाठी पद्मासन, अर्ध पद्मासन, सुखासन यापैकी कोणतेही आसन चालेल. हात मांडीवरती, डोळे बंद करा. शरीर आणि मन शांत ठेवा. काही क्षण श्वास घेत राहा, सोडत राहा. लक्ष श्वासाकडे असू दे. ही क्रिया करताना खांदे हलू देऊ नका.
आता एक दीर्घ पूरक म्हणजे दीर्घ श्वास आत घेऊन छाती पूर्णपणे फुलवावी. यानंतर जोरात पोटाचे स्नायू आकुंचित करून श्वास जोराने बाहेर सोडावा. ही क्रिया सतत करावी. 10, 20, 30 वेळा आपल्या क्षमतेनुसार करावी. या वेळेला पोटाला सतत आतल्या बाजूला ढकलून स्ट्रोक्स द्यावे. आपल्या क्षमतेनुसार ही क्रिया झाल्यावरती दीर्घ श्वास घेऊन हळूहळू श्वास सोडावा. यामुळे कफाचे आजार, सर्दी, सायनसायटिस, अस्थमा, फुफ्फुसांचे इन्फेक्शन कमी होते, पचन सुधारते. आता आपण कपालभाती ही क्रिया तुमच्याबरोबर करूया. यासाठी कोणत्याही सुखावस्थ स्थितीत सुखासनात, पद्मासनात, अर्धपद्मासनात बसा. पाठ कणा सरळ ठेवा. खांदे हलू देऊ नका. डोळे बंद करून शरीर आणि मन शांत ठेवा. लक्ष श्वासाकडे असू दे. एक दीर्घ पूरक म्हणजे श्वास आत घेऊन छाती पूर्णपणे फुलवावी. जोरात पोटाचे स्नायू आकुंचित करून श्वास जोराने बाहेर सोडावा. हीच क्रिया सतत 30 वेळा करावी. पोटाला सतत आतल्या बाजूला ढकलून स्ट्रोक्स द्यावे. आपल्या क्षमतेनुसार ही क्रिया थांबवू शकता. पुन्हा एक दीर्घ श्वास आत घेऊन हळूहळू शांतपणे श्वास सोडावा. नेहमीचे श्वसन चालू ठेवा. आता आपण शेवटचा भ्रामरी प्राणायाम करूया. भ्रमर म्हणजे भुंगा. या प्राणायामात भुंग्याप्रमाणे आवाज करत श्वास सोडतात, त्यामुळे ह्याला भ्रामरी प्राणायाम म्हणतात. भ्रामरी प्राणायाम हा ज्यांना सिव्हिअर डिप्रेशन म्हणजे अतितीव्र निराशा, विषाद असतो, अशा रुग्णांनी करू नये. यासाठी आधी सरळ बसा. पाठ कणा सरळ ठेवा. कोणतेही सुखावं आसन, सुखासन, पद्मासन, अर्धपद्मासनात बसायचे. सध्या सुरुवातीला दीर्घ श्वसन करा. लांब श्वास आतमध्ये घ्या, सोडून द्या. दोन्ही हाताच्या तर्जनींनी आपले कान बंद करून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना भुंग्याप्रमाणे मकार ध्वनी करावा. हीच क्रिया 4 ते 5 वेळा करावी. पुन्हा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना भुंग्याप्रमाणे मकार ध्वनी करा. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. हात खाली घेऊन डोळे बंदच ठेवा. नेहमीचे श्वसन चालू ठेवा. मनामध्ये काही आनंदाच्या लहरी यामुळे उत्पन्न होतात, त्याचा अनुभव घ्या. आज आपण जी योग साधना केलेली आहे त्याबद्दल मनामध्ये आनंदाची भावना ठेवा. या प्राणायामामुळे मज्जासंस्थेला म्हणजे नर्वस सिस्टीमला शांतपणा येतो. स्ट्रेस, ताण कमी होतो. चिंता, राग हेही कमी होतात. मन शांत होते. एकाग्र होण्यास मदत होते. आता आपण संकल्प करणार आहोत. या संकल्पासाठी शांतपणे
सुखासनात बसा. दोन्ही हात मांडीवर ठेवा. डोळे बंद करा. आणि माझ्याबरोबरच मी जसं म्हणते आहे त्याच प्रकारे तुम्ही मनातल्या मनात हा संकल्प पुन्हा म्हणा. मी माझ्या मनाची संतुलित स्थिती राखण्याचा संकल्प करत आहे. मी माझ्या मनाची संतुलित स्थिती राखण्याचा संकल्प करत आहे. मी स्वतःच्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि जगासाठी शांतता, आरोग्य आणि सौहार्द वाढवण्यासाठी जबाबदारीने माझे कर्तव्य करेन. योग साधनेचा शेवट आपण शांतीपाठाने करणार आहोत. यासाठी सुखावस्थ स्थितीत बसा. दोन्ही हात मांड्यांवरती राहू देत. यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे. नमस्कार मुद्रा. छातीजवळ दोन्ही हात जोडलेले, डोळे बंद, श्वास नेहमीप्रमाणे चालू, मन शांत. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात एकमेकांवरती सोडून डोळ्यांवरून चेहऱ्यावरून हलकेच फिरवा. हरि ओम. धन्यवाद.